ओ दादा दादा मैं वही दादा अरे यार क्या करूं, इसका देखना यार। नहीं हो रहा है फिर लफड़ा हो जाएगा इधर। मॅच विद्यमान सेंटरला बघा ना. मैम सेंटर सेंटर बाबा सेंटर। अरे यार इसका फ्लैश बाबा सोलो 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 रितेश 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 वैनिंग बरोबर वैनिंग बरोबर बाबा स्टार कास्ट थांबा थांबा अभिषेक स्टार कास्ट भाग जाएगा भाई नहीं कर देगा स्टार कास्ट थांबा थांबा अभिषेक स्टार कास्ट भाग जाएगा भाई नहीं कर देगा स्टार कास्ट भाग जाएगा भाई नहीं कर देगा क्या कर यहाँ पर देखिए सर बाबा सोलो सोलो बाबा सोलो 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 बाबा रितेश 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 अभिषेक सर अफजल भाई वहिनी या वहिनी या ना बोल बोल हैप्पी एनिवर्सरी अभिषेक का बोल ना वो मोबाइल दादा पीछे हो मोबाइल मोबाइल ये आगे वाला मोबाइल दादा 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 रितेश रितेश नाही बरं टाटा समोर बघा राजे इथे बघा वहिनी इथे बघा इथे बघा अरे भाई ए हा कोण आहे दिलेल्या वहिनी इथे बघा दोस्त भाई भाई ओ सर आगे आप कुछ आगे हो दो। पीछे बैठो ना यार अरे बरं टाटा समोर बघा राजे इथे बघा वहिनी इथे बघा अरे भाई ए हा कोण आहे दिलेल्या वहिनी इथे बघा दोस्त भाई भाई ओ सर आगे आप कुछ आगे हो दो। पीछे बैठो ना यार अरे बरं टाटा समोर बघा राजे इथे बघा वहिनी इथे बघा अरे भाई ए बाय 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 दोस्त 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 साथ में उधर से देखिए आप यस 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 धन्यवाद धन्यवाद स्टार कास्ट थांबा थांबा अभिषेक स्टार कास्ट विद्या जी स्टार कास्ट थांबा थांबा अभिषेक स्टार कास्ट भाग जाएगा भाई नहीं कर देगा स्टार कास्ट थांबा थांबा अभिषेक स्टार कास्ट भाग जाएगा भाई नहीं कर देगा स्टार कास्ट भाग जाएगा भाई नहीं कर देगा क्या कर यहाँ पर देखिए सर बाबा सोलो सोलो बाबा सोलो 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 बाबा रितेश रितेश रितेश
यस यस स्टार कास्ट स्टार कास्ट स्टार कास्ट थांबा थांबा अभिषेक स्टार कास्ट स्टार कास्ट भाग जाएगा भाई नहीं कुर्बे स्टार कास्ट स्टार कास्ट स्टार कास्ट थांबा थांबा अभिषेक स्टार कास्ट स्टार कास्ट भाग जाएगा भाई नहीं कुर्बे स्टार कास्ट भाग जाएगा भाई नहीं कुर्बे क्या कर रहे हैं? यहाँ पर देखिए सर बाबा सोलो सोलो बाबा सोलो 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 बाबा रितेश बाबा 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 यस यस स्टार कास्ट स्टार कास्ट स्टार कास्ट थांबा थांबा अभिषेक स्टार कास्ट स्टार कास्ट भाग जाएगा भाई नहीं कुर्बे संजय दत्त सर, मैं आपसे शुरुआत करना चाहूंगा। शिवराज के जीवन का सबसे पहला बड़ा महासंग्राम था अफजल खान का सामना। You are stepping into a very critical phase of Maratha history with this film, and it's also your first Marathi film. How special was this experience for you? ये आपके लिए कितना स्पेशल था? ये बहुत बहुत स्पेशल था एंड हम लोग यहाँ 100% मराठी सिनेमा को प्रमोट करने इसलिए जुड़े थे। दूसरी बात, रितेश मेरा छोटा भाई है और यू नो वी गो बैक अ लॉन्ग वे विद आवर फादर्स टुगेदर, तो इसका बोलना मतलब एक लकीर हो गई थी मेरे लिए। बट आई रियली एंजॉयड वर्किंग इन द फिल्म। थैंक्स टू ज्योति, थैंक्स टू एवरीबॉडी, थैंक्स टू द कास्ट एंड मैं अफजल खान की तरह नहीं हूँ यार। सर, रितेश जी के निर्देशन के अंडर काम करना आपके लिए कितना अनोखा है? विनोद। संजय जी, रितेश जी के साइलेंट में क्यों नहीं रखते? निर्देशन के अंडर, मतलब उनके डायरेक्शन के अंडर काम करने का अनुभव कैसा था आपका? मुश्किल था यार बहुत, मतलब डांटता नहीं था लेकिन इसको जो चाहिए वो मांगता ही है। नहीं, बट इट वाज अ प्लेजर जस्ट टू सी रितेश। You know, he directed this film so well. He was so dedicated and absolute pleasure. Thank you, brother. Thank you, Ritesh. थँक्यू सर, अँड वी आर व्हेरी एक्साइटेड टू सी यू ऑन बिग स्क्रीन. रितेश सरांची भूक त्यांची कशी आहे, कधी आहे आणि ती भागवण्याचा त्या प्रयत्न करत होत्या, एक माऊलीच्या रूपामध्ये ऑलमोस्ट, एक पार्टनर म्हणून. तसंच सगळ्या शिवभक्तांची भूक ज्यांनी निर्मात्या म्हणून त्यांची महती सांगून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलाय. मुंबई फिल्म कंपनीतर्फे निर्मात्या म्हणूनही आपण काम करताय. सईबाई राणीसाहेबांची पण भूमिका करताय. या दोन्ही भूमिका आणि बायकोची भूमिका हे कसं मॅनेज केलं तुम्ही? तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं? हाँ बोलिए ना, हाँ बोलिए ना. ठीक है ठीक है. लेकिन हाउ वाज दिस एक्सपीरियंस आपके लिए, कैसा था पूरा अनुभव? ॲक्च्युली नमस्कार, मी खूप खूप इमोशनल आहे, सो आय वॉन्ट टेक टू मच टाइम, बट all I can say is thank you so much everyone. Thank you for making this dream possible. Thank you. And thanks to everyone right here who's been my strength. नाम के कुछ From Sandeep, Nandita, the whole team, Zarishi, Manushi, विनोद, Nikhil Kovale, उसका नाम क्या Apurva, Prajakta, Urvashi, Dr. Rohan Mapuskar. संदेश I शेट्टी don't think पक्का. this film can happen without all of you. Charol, the entire direction team, the entire production team, art team, all our teams. So from the bottom of my heart, the posts, the marketing, the everyone, Chandani, Ayush, I'm sure I'm missing out all of you, but from the bottom of my heart, I just want to say thank you for helping us make this film, because you came in with all the positivity and all the love, and that's why it could be what it is. Thank you. गई क्या? चॅनेल मॅम, ही पॉझिटिव्हिटी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही आपल्या सगळ्यांना जाणवेलच आणि त्याबद्दल आम्हा सगळ्यांना खात्री आहे. मॅम, यू हॅव बिल्ट वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल स्टुडिओज इन इंडिया टुडे. कन्सिस्टंटली
setting new benchmarks with films like Stree 2, Lapata Ladies, Article 370, Shaitan, and now Dhurandhar, which is India's biggest duology, with Raja Shivaji now part of your slate. आपके लिए ये फिल्म करने का मोटिवेशन क्या था और how was your experience with this film? First of all, thank you everyone for your support through all my body of work. You know, you have been supporting our films for a very long time. आप हमारा साथ दे रहे हैं and हमारे लिए battles लड़ रहे हैं and हमने वो धुरंधर में भी देखा है और हमारी आवाज़ को आप audiences तक पहुंचा रहे हैं. So उसके लिए बहुत बहुत बड़ा धन्यवाद. ये फिल्म रितेश और मैं काफ़ी टाइम से, आई थिंक हम 8 साल से बात कर रहे हैं. इस फिल्म मैंने जियो स्टूडियोज़ 2018 में सेटअप किया था और उस टाइम से हम लोग ये फिल्म के बारे में बात कर रहे थे. एंड आई यूज्ड टू टेल रितेश कि इसका टाइम आएगा, हम बनाएंगे. एंड कपल ऑफ इयर्स अगो हमने डिसाइड कर लिया कि हम इसको बना रहे हैं. एंड मैंने ये हमेशा आपको कहा है कि मेरा फोकस रहता है थ्रू आवर फिल्म्स हम कैसे हमारे कंट्री को, हमारे कल्चर को, हमारे हिस्ट्री को, हमारी माइथोलॉजी को कैसे सेलिब्रेट करें. अमेरिका ये खूब अच्छे से करता है और हम थोड़ा कुछ साल पीछे रह गए थे टू फाइंड द राइट वॉइसेस एंड ब्रिंग दोज टू द ऑडियंसेस. हम बहुत सारी कहानियाँ सुनते हैं, ऑलमोस्ट 1000 स्क्रिप्ट्स अ ईयर, उसमें से हम 6-7 बना पाते हैं. एंड आई थिंक एवरीवन हैज सेड दैट यू नो रितेश इज़ अ वंडरफुल हार्ट, अ वंडरफुल ह्यूमन बीइंग, एंड आई विल सेकंड दैट, आई विल फर्स्ट दैट एक्चुअली. बहुत 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 ही अच्छा इंसान है एंड उसकी नीयत बहुत ही बढ़िया है एंड बहुत ही करेक्ट है. एंड ये मैंने धुरंधर के जब मैं धुरंधर के बारे में बात कर रही थी, मैंने यही कहा था कि जब द इंटेंट इज़ करेक्ट, द पर्पस इज़ करेक्ट एंड करेक्ट लोग वही पर्पस में जुड़ जाते हैं और करेक्ट इंटेंट के साथ जुड़ जाते हैं तो रिजल्ट हमेशा बढ़िया होता है. भले ऑन पेपर it makes absolutely no sense and on paper it looks like you're a mad woman. तो मुझे mad woman बनना कबूल है अगर हम ऐसे इंटेंट के साथ just look at संजू, अभिषेक, अजय अतुल, विद्या, I mean Janelia, you know, everybody on the film who's standing on the stage as well as who's not standing on the stage. वो ही इंटेंट, वो ही पर्पस के साथ, वो कॉमन गोल के साथ वी हैव पंच्ड अबव आवर वेट. एंड बाकी यू नो ऑडियंस के ऊपर है. एंड आई एम श्योर, मैं हमेशा कहती हूँ कि हम लोग ऑलवेज, हमने ये स्टेज पे भी सुना है कि हिंदी, मराठी, यू नो, मेरी हमेशा कोशिश रहती है कि कोई कहानी की भाषा नहीं होती, वो कहानी एक इमोशन होता है. वो इमोशन के लिए भाषा की ज़रूरत नहीं होती. इंग्लिश में उसको लैंग्वेज एग्नोस्टिक करते हैं. तो ऐसी ही एक कहानी हमने बनाई है जो आप कोई भी भाषा में एंजॉय करो, आपको इमोशन वही परसीव होगा. एंड पूरी इंडिया इसको एंजॉय करेगी, पूरी वर्ल्ड इसको एंजॉय करेगी. यही हमारा अटेम्प्ट रहा है. थैंक यू ज्योति मैम. एंड इस फिल्म के माध्यम से और एक बेंचमार्क सेट होगा, इसमें कोई शंका नहीं है. एकदा ज्योति मैम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मैम पहले तो आपको मुझे पूछना है कि आप मतलब यू डोंट एज एट ऑल. मतलब मैं सुंदरता का राज वगैरह तो नहीं पूछूंगा, लेकिन आपसे बिल्कुल पूछना चाहूंगा कि दिस इज योर फर्स्ट मराठी फिल्म एंड गिवन दैट यू आर महाराष्ट्रियन रूट्स एंड रॉयल lineage, along with portraying Jizaऊ आई साहेब, such an influential figure in Shivaji Maharaj's life, how special was this experience for you? ये कैसे अलग और स्पेशल था एक्सपीरियंस आपके लिए? नमस्कार. पहिलं तर मी फ्रीझरमध्ये नाही राहत. तुमचं सगळ्यांचा आय थिंक इट्स जस्ट युअर लव्ह. एवढं प्रेम तुम्ही देता मला, त्यामुळे मी अशीच आहे आणि तुमच्या मनामध्ये राहते म्हणून तुम्हाला अशी दिसते. आजचा दिवस अक्षय तृतीयाचा आहे.
आणि ट्रेलर बघितल्यानंतर मला असं वाटतं की या दिवशी जे सोनं आपण घरी आणतो ना, हे सोनं आहे. हे आपण घरी आणलं. कळतं ना छत्रपती महाराज, he is the gold of our country, if I can say, and we have brought him home today. And thanks to Jyoti and Ritesh and Janelia. और इन दोनों के बारे में तो मैं ये पहले कहूँगी कि इट्स वेरी डिफिकल्ट, हस्बैंड और वाइफ, प्रोड्यूसर डायरेक्टर, मतलब घर जाके पता नहीं कितने झगड़े थे पर सेट पे नहीं हुआ करते थे. इनफैक्ट मुझे एक सीन बिल्कुल याद है कि जिजाऊ जैसे शिवाजी राजे को खाना खिलाती थी, वैसे डायरेक्टर साहब इतने मशरूफ थे कि रात का वक्त हो गया था और हम सब खाना खा चुके थे, लेकिन ये शॉट सेटअप करने में बिजी थे. तो हमारी प्रोड्यूसर साहिबा थाली में रोटी सब्जी लेके इनके पीछे पीछे जा रही थी कि एक कवा खा लो, एक कवा खा लो. तो प्यार हो तो ऐसा. Any comments, Abhishek sir? बिल्कुल ऐसा था. नहीं मैम, हम लोग ने खाना नहीं खाया था, हम लोग भी भूखे थे. खिलाया बस इन्हें जा रहा था. अहो वहिनींना तुम्ही पण घेऊन यायचं मग. But I'm extremely humbled to be able to play नीचे कर ले. जिजाऊ, कारण ती फक्त आई नव्हती, त्यांनी एक नीव लावली होती, एक फाउंडेशन केलं होतं स्वराज्यासाठी. आणि ते शिवरायाच्या मनामध्ये आणि धाडसामध्ये ते दिसून येतं. She was the strength, the mountain beneath, the solid structure that she made her children grow up with. हर अन्याय के सामने वो खड़ी रहती थी. और मेरे ख्याल से हर एक इंसान जो आज के तारीख में भी जीता है, उनसे वो इंस्पिरेशन ले सकता है. और ऐसे महान, फॉर अ वुमन कैरेक्टर, it is absolutely not only a pleasure, but I'm extremely humbled that he cast me for this role, and I'm thankful that I get to play such wonderful characters. So thank you both of you, and thank you Jyoti, and of course to this wonderful team which has made the picture go from here to here to here, and to the audience who's going to enjoy it. Thank you. रमन सर, आपने रितेश सर के साथ बतौर को एक्टर अब तक बहुत सारी फिल्में की हैं. इसमें काम करना आपके लिए अलग कैसे था? नमस्ते एवरीवन, थैंक यू वेरी मच. पहले तो मैंने इस फिल्म के लिए मैंने हाँ ही नहीं बोला था. मुझे सवाल भी नहीं पूछा कि सिर्फ डेट दिया गया था, पहुंच जाना. क्यों नालायक? What are you doing on 30th? I'll send the address. मैं पहुंच गया. बोला मेकअप मत करके आना. बोला क्यों? मुझे बहुत ही 102 साल का एक पीर बाबाचा रोल है, तो अगर मेकअप करेगा तो यंग लगेगा. मुझे जैसे तू लिखता है बुढ़ा, वैसे ही मुझे चाहिए. ऐसे कोई बोलता कोई एक्टर को? तू बोला नहीं था? मैंने सिर्फ आपको ये कहा था कि जब आप फ्रेम पे आते हो तो लगता है कि पिक्चर प्री हिस्टोरिक है. और ये भी बोला था एक बार कि नहीं, यू हैव टू डू द रोल, क्योंकि यू आर द वन एंड ओनली पर्सन हु लिव्ड इन दैट एरा. तुम जी के आए वहां से, तो आपको मतलब हिस्टोरिकल फैक्ट्स भी आपके पास होंगे. फर्स्ट हैंड एक्सपीरियंस. मतलब तू तो मतलब गाड़ी में क्यों आता है? तेरी तो आदत है चैरियट में आने का. ऐसे बात करता है मेरे साथ. मैं मजाक नहीं कर रहा हूँ, ये सब सच हुआ है. लेकिन ये रितेश का प्यार है, वो प्यार दिखाने का ये इसका तरीका है, और सच है, ये सच भी है. सब Really alive in those. I was alive in those. आज मेकअप लगा के मार के आया. दूसरी बात है, उसको मालूम नहीं कि मंत्रेकर साहब हाँ जेंटलमैन आएगा. Means he does not love you as much as he loves me. क्योंकि मैं मजाक कर रहा हूँ. He is genuinely,
He's माझा मुलगा आहे. I love him like my own son. I love him like my own son, but he talks to me as if I am his son. And आज मैं यहाँ बैठा था संजू के साथ with this great person and Jyoti sitting in front, और मैं देख रहा हूँ ये spectacle देख रहा हूँ. It's incredible. मतलब मैंने एक छोटी सी फिल्म बनाई और मुझे कितनी तकलीफें हुई थी वो पिक्चर बनाने में. ये स्केल पे हर एक शॉट, हर एक फ्रेम, हर एक oh my God, I feel so proud of you, my brother. I feel so proud of you. मतलब कोई मजाक का काम नहीं है. God bless you all of you. I'm so proud to be here, by the way. I'm very proud. Thank you everybody for this moment. Thank you for this moment. दॅट वॉज सो स्वीट बमन सर, थँक्यू सो मच. ज्यांनी खरं तर शिवछत्रपतींच्या भूमिकांची सुरुवात करून एक लँडमार्क सेट केला आणि या चित्रपटामध्ये एका वेगळ्या लखुजींच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला दिसत आहेत, ज्याची आपण टीझर पासूनच कौतुक करायला सुरुवात केली आहे. महेश सर, यापूर्वी तुम्ही शिवछत्रपतींची भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटामध्ये रितेशजींबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार. यांना त्यांनी कास्ट केल्यावर सगळ्यांनी एका मिनिटात हो म्हटलं. मी काय नाही म्हणण्याची माहिती आहे, पण एक खरं जेंटलमॅन कोणी मला एक्झाम्पल द्यायचे असेल कोणी जगात, मी रितेशजींचं देतो. मी कायम मी सगळ्यांना म्हणतो की तो कोणी एवढा माणूस आहे अहोशिवाय बोलत नाही, तर त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती, पण आय थिंक छत्रपती शिवाजी महाराजांवर एक डेडिकेटेड सिनेमा होणं खूप गरजेचं होतं. आणि ज्या वेळेला मी रितेश हे ड्रीम खूप वर्ष घेऊन जगत होता आणि त्याचं पॅशन खूपच होतं आणि त्याच्या स्वप्नाचा एक भाग होणं हे माझं भाग्य समजतो मी. आणि आज ज्या वेळेला मी बघितलं ट्रेलर तर म्हटलं की टुमॉरो आय कॅन से विथ प्राईड आय एम पार्ट ऑफ द सिनेमा. आणि आउटस्टँडिंग ॲज अ डिरेक्टर म्हणून तो जेंटलमॅन आहे. तो माझ्यात आणि त्याच्यात मी म्हणतो जमीन आसमानाचा फरक असेल हे इथे काम करणाऱ्या लोकांना माहिती असेल. पण ही इज अ थर जेंटलमॅन अँड अ वंडरफुल डिरेक्टर आणि मला खरंच खूप मजा आली. आणि आज ट्रेलर बघून ज्योती, अ स्पेशल थँक्स टू यू फॉर बॅकिंग सच अ प्रोजेक्ट, फॉर बॅकिंग सच अ बिग ड्रीम. आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू सर. तुम्ही कायम मराठी चित्रपटांबद्दलच्या ज्या चर्चा होतात, इंटरव्ह्यूज होतात, त्याबद्दल अशा भव्यतेचा चित्रपट बनला पाहिजे, त्यासाठीच्या अडचणी, अशा अनेक गोष्टींवर कायमच तुमची मतं व्यक्त करता आणि फार परखडपणे व्यक्त करता. ही भव्यता बघून मराठी प्रेक्षकांना काय सांगा? नाही, मला आज खूप होपफुल वाटतं की हा सिनेमा बघून देर विल बी पीपल रेडी टू बॅक मराठी सिनेमा. आणि माझं म्हणणं तेच आहे की आपला सब्जेक्ट कुठे आपण कमी पडत नाही मराठीला. व्हॉट वी लॅक इज समवन विथ अ बिलीफ, आणि ते बिलीफ लोकांना रितेशनी आणि ज्योतिजींनी दिलं याचा मला आनंद आहे. आणि हा ट्रेलर बघून तर माझं नक्कीच मत आहे की हा सिनेमा छप्पर तोड कमाई करणार आहे. क्या बात. तुमच्या तोंडात दही साखर सर. थँक्यू सो मच. दही साखर गोळ सगळं टाकतो. जितेंद्र, मी काही तुला प्रश्न विचारणार नाही, तुझा अनुभव तुझ्या शब्दांमध्ये तू मांडावास अशी तुला विनंती. नमस्कार. अंगावरचा शहारा कधीच खोटं बोलत नाही, कारण शहारा कधीच पैसा देऊन येत नाही. शहारा येतो भावनेनं, आणि जी भावना मला आत्ता व्यक्त करायची आहे त्यासाठी मला 2 ओळी अशा सुचतात की साद घालते माय मराठी तेथेची धन्य झालो, साद घालते माय मराठी तेथेची धन्य झालो, गतजन्मीचे पुण्य म्हणून महाराष्ट्र देशी जन्माला. तर माझे आजी आजोबा जिथून कुठून आले, मी धन्य झालो की मी या पुण्यभूमीत जन्माला आलो, ज्या भूमीमध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणारा वारा माझ्याही अंगावरून जेव्हा जातो तेव्हा तो माझ्या शहाऱ्याशी स्वतः बोलतो. आणि त्या वाऱ्यामध्ये माझ्या छत्रपतींची, आपल्या छत्रपतींची गाथा आहे. आता ती अशी गाथा आहे की एक काय 100 चित्रपट निघाले तरी सुद्धा ती कोणी सामावू शकत नाही. परंतु हे इतकं मोठं शिवधनुष्य हे पेलत असताना भाऊंनी फोन केला
आणि सुदैवाने एक कोणीतरी म्हणजे एक अभिनेता, ज्येष्ठ अभिनेते असणार होते, परंतु काहीतरी प्रॉब्लेमला भाऊ म्हणले की असं असं आहे, तुम्ही येता का? आणि मी आलो आणि मी काम केलं. आणि आज या क्षणी इथे उभं राहिलेलं असताना जेव्हा मी ट्रेलर पाहिला तेव्हा मला धन्य झाल्यासारखं वाटलं. कारण एकतर या सगळ्या मंडळींच्या सोबत मी या चित्रपटात आहे. त्या व्यतिरिक्त आपण म्हणू ना की जिथे पृथ्वी स्वतः थाळ बनून उभी आहे आणि सूर्यचंद्र त्या तेजाची आरती गात आहेत, त्या आरतीतलं एक छोटंसं फूल, एक छोटंसं, शेवटी त्याचं निर्माल्य झालं तरी ते माझ्या देवाच्या चरणी, ते माझ्या राजाच्या चरणी जर अर्पण करता आलं तर किती सुंदर गोष्ट आहे. या कारकीर्द नट असणं आणि अभिनेता असणं हे सगळं एकीकडे, आणि अशा चित्रपटाचा, राजाचा, आपल्या छत्रपतींचा इतिहास सांगताना त्याचा एक छोटासा भाग होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते भाग्य माझ्या नशिबी आलं. यासाठी मी रोहन मापुसकर याचे कास्टिंग डिरेक्टर, याचे लेखक प्राजक्त देशमुख, ज्यांचे शब्द मी बोललो, आणि रितेश भाऊ आणि जेनेलिया वहिनी, मी तुमचे आभार व्यक्त करतो की मला तुम्ही निवडलं यासाठी. म्हणून म्हणजे काय मला माहित नाही की आपली मुलं बाळं आपली नावं काढतील की नाही, पुढे कोणी घेईल की नाही, 2 पिढ्यानंतर सगळे विसरतात, पण हा चित्रपट राहील आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आपण राहू. ही फार मोठी गोष्ट. इट विल बी अ प्लेजर वॉचिंग यू ऑन बिग स्क्रीन. जितेंद्र, पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू, इतकं भरभरून मनातलं बोललास. आमच्या दोघांच्या भावना ज्या आहेत ते यांनी आपल्या शब्दामध्ये मांडल्या, आपल्या अश्रूमधून मांडल्या. मला एका गोष्टीचा आनंद खूप जास्त आहे की आजपर्यंत महाराजांच्या जीवनावर असे खूप सिनेमे आले, किंवा कसे शिवाजी महाराज आहे ना, इतक्या आपल्या लहानपणी, कुठलीही पिढी असो, आम्ही असो, आमच्या आधीची पिढी असो, आज 400 वर्षानंतर सुद्धा जगाच्या पाठीवर असा एक माणूस आहे की प्रत्येक माणसाच्या रक्तात सळसळतो. असा माणूस मला नाही वाटत पुन्हा होईल. असं व्यक्ती म्हणून आपण जर का त्यांच्याकडे बघितलं, त्यांना जर का देव आपण बघितलं तर मग सगळंच सोपं वाटतं, पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर मग कळतं की हे अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये आपण काहीच केलेलं नाही त्या माणसापुढे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा असा सिनेमा होण्याची, करण्याची आमची न जाणो कित्येक वर्षांची गरज होती, इच्छा होती, ती ह्या निमित्ताने आता पूर्ण होतंय. ते स्वप्न, त्यातला एक महाराजांच्या जीवनातला अतिशय खूप मोठं मोहीम, खूप मोठी एक दिवस तो आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की एवढा मोठा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती ह्या दोघांनी, ज्योती मॅम यांनी हे शिवधनुष्य आहे ते पेलण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही सगळे असंच म्हणू की प्रयत्न केलाय. आणि ते कसं असतं माहिती का, महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याला जे वाटेल ना त्यांनी ते त्यांच्या आयुष्यावर काहीतरी करावं. ज्याला जे वाटेल की त्याच्याबद्दल ना कोणी विचार पण करू नये की काय हे कसं वाटतंय, हे कसं वाटतंय. कारण कसं असतं, प्रत्येक गोष्ट, कुठलीही महाराजांच्या आयुष्याशी निगडीत कुठलीही गोष्ट असली ना, त्याच्यामध्ये मला वाटतं की प्रत्येक माणूस, प्रत्येक महाराष्ट्रीयन, हा प्रत्येक भारतीय हा मला वाटतं ना, सगळेजण आपोआप आपलं एकीकडे जे आपण असतो जगाच्या पाठीवर ते, आणि महाराज म्हटलं की त्या बाबतीत प्रत्येक जण अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय हात जोडलेच जातात. मग ते प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी असो, त्यामध्ये हात जोडूनच माणूस करतो. त्यामुळे ज्यांनी जेवढे प्रयत्न केलेत किंवा इथून पुढे सुद्धा करतील त्यांनी नक्की करावेत. हा आमच्या सगळ्यांकडून करण्यात आलेला एक प्रयत्न आहे. आणि आम्हाला सगळ्यांना आनंद असा आहे की आज बॉलिवूडमधील सगळेजण आज या सिनेमामध्ये आहेत. आणि महाराजांचा सिनेमा इतक्या मोठ्या पातळीवर रितेश भाऊंनी केलाय, याच्या खरं सांगायचं तर ही त्यांच्यासाठी पण एक मोहीम होती. आणि त्या नवरा बायकोंनी काय 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 बघितले, हे कदाचित पुढे उद्या जर का आत्मचरित्र त्यांनी लिहिलं
तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ते आत्ता हा खरोखर खूप इमोशनल होण्याचा दिवस आहे. कारण 10 वर्ष उराशी नाही, 10 वर्ष महाराष्ट्राला माहिती आहे की 10 वर्ष हे स्वप्न त्या रितेश भाऊंचं होतं. पण त्याच्या आधी न जाणो कित्येक वर्ष त्यांनी हे बघितलं असेल. आणि आपल्या सगळ्यांची पण एक प्रत्येकाचीच इच्छा असते की महाराजांच्या आयुष्यावर काहीतरी घडावं. आपण सगळे लकीच आहोत, जसं जितूनी सांगितलं, आपण नशीबवान आहोत की आपला जन्म या मातीत झालाय. आणि अशा माणसाचा आपण आपला मूळ पुरुष आहे की ज्याचं नाव घेतल्यानंतर ते 2 वर्षाचा मुलगा असो किंवा 70 वर्षाचा माणूस असो, 80 वर्षाचा, रक्त सळसळतं आणि एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. आणि त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट, ते तुम्ही आता काय ते चाललंय, ते मिलेनियम, जेनझी, कोणी जे काय असेल ते बघा जरा आत्ताच्या काळात सुद्धा की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असं नाव आहे की ज्याच्यावर प्रत्येक पिढी एकत्र येते आणि प्रत्येक पिढीला तेवढाच अभिमान वाटतो. आणि तो त्यांच्या आयुष्यावरचा एका प्रसंगाचा हा सिनेमा येतोय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही याचा भाग होण्यासाठी आसुसलो होतो आणि ते जे काय थोडीफार आमच्याकडनं त्याची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याच्याबद्दल रितेशजी आणि जिनेलिया वहिनी तुमचं खरं खूप मनापासून आभार. गणित पक्क असलेल्या विद्यार्थ्याला गणिताचा अत्यंत सोपा पेपर द्यावा आणि म्हणावं की आता बघा वेळ घे आणि सोडव, असं काहीच बहुतेक त्यांच्या बाबतीत झालं असेल. कारण स्वतः शिवभक्त असलेले दोघेही छत्रपतींवरची अशी काही निर्मिती होते म्हटल्यानंतर त्यातल्या या अँथमचा आणि आय एम शुअर अजूनही काही गीतं आणि या सगळ्यात आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याबद्दल सगळं ऐकायला आम्ही आतुर आहोत. सुरुवात करूया अजय सर तुमच्यापासून. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय शिवराय. खूप पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते या प्रसंगी, कारण आम्ही सुरुवात कशी केली वगैरे हे सगळं एक त्याला वेळ लागेल सांगत राहायला. पण आत्ता जे ट्रेलर पाहिलं आहे, रितेश भाऊ, ज्योती मॅम, एव्हरीबडी, तेव्हापासून ना म्हणजे पहिले ट्रेलर पाहिल्यानंतर सुद्धा, नंतर हिंदीमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा ते जे अश्रू सुरू झाले होते डोळ्यातले थांबत नाहीत. भाऊ असं कधी झालं नाही. हे इतकं हृदयाला लागलंय. हे पाहायचं होतं, हेच पाहायचं होतं. थँक्स अ लॉट. त्याच्यात जेव्हा ती लाईन येतं, काय ना आमच्यासाठी समहाऊ हे सगळे कलाकार आहेत, एक मातब्बर कलाकार आहेत. आम्ही राजेच बघतो, आम्ही जिजाऊच बघतो, आम्ही शहाजी राजेच बघतो. तर जेव्हा महाजिजाऊ म्हणतात ना, आम्हाला त्याच मुडका आणून द्या. आम्हाला माहिती आहे ते किती खोल आहे, ती जखम किती खोल आहे. आमच्यासाठी ते इमोशनलच आहे. आमच्यासाठी आम्ही बघताना सुद्धा, आम्ही ऐकताना सुद्धा, जेव्हा भाऊनी स्टोरी सांगितली त्याही वेळेला ते तितकंच टोचत होतं. कारण त्याच्यातली धार काय ती आम्हाला माहिती आहे. सगळ्या आपल्या इतिहासप्रेमी महाराष्ट्रातली तर सगळ्याच लोकांना हे माहिती आहे आपण कसं पाहतो या गोष्टींकडे. आमच्याकरता ना एक शब्द होता, मी कायम बोलत होतो, आमचा निखिल असेल, भाऊंबरोबर बोलत होतो. तो एक ऐकलेली ओढ आहे. काय ऐकतो आपण? शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. फक्त आठवत होतो, फक्त आठवत होतो. कारण ऐकून, वाचून, बघतो ना खूप छान वाटलं. तो बघताना खूप छान वाटलं. आता हा हे रूप आठवून, तो प्रताप आठवून त्याबद्दल काही कंपोज करायचं, ही छोटी गोष्ट झाली हो. फार ही खूप छोटी गोष्ट झाली. ती मानवंदना देता आली, तो मुजरा करता आला. आय थिंक आमच्या देवाने आम्हाला संगीतकार केलंच, कारण आम्हाला हे करता यावं म्हणून.
नंतर तसं आमच्याकडे काही नाही आहे. आमच्याकडे फक्त ह्या देवतेबद्दलची भक्ती आहे. त्या जोरावर आम्ही इथपर्यंत आलो आणि हे आम्ही आज करू शकलो. मी पाहिले नाही आम्ही शिवराय, मी नाही पाहिले. अशी माणसं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना शिवराय ऐकवले, त्या सगळ्यांचे आभार मानतो. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं की एवढा मोठा माणूस होता, एवढा मोठा माणूस होता, इतकं मोठं कर्तृत्व आहे त्याचं. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं. आणि आम्ही जे पण करतोय ना, आम्ही जे पण करतो आम्हाला वाटत होतं नाही अजून मोठं करायला पाहिजे, ही कमी आहे, अजून करायला पाहिजे. आताही वाटतंय, परवा पण भाऊ बरोबर बोलत होतो, अजूनही करतोय काहीतरी. आमचे प्रयत्न आम्ही करतोय, ही फक्त आमची भावना आहे. माझ्या अश्रूंकडे लक्ष नका देऊ, हे बोलणं माझं फार महत्वाचं आहे. अजूनही करतोय, प्रयत्नच करतोय. अवघड आहे, फार अवघड आहे. आणि ह्याचं संगीत करणं हा एक भाग झाला, ते लिहिणं एक भाग झाला, गाणं एक भाग झाला. पण हे सगळ्या मी हे जे काही चित्रित केलंय, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप कौतुक. हे बघताना इतकं अंगावर आलं. दिस इज मेस्मरायझिंग, अमेझिंग. त्या युगात तुम्ही घेऊन गेलात आणि आम्ही जगतोय ते. आज बघताना फार छान वाटलं. आनंदी आनंद आहे सगळा. मी खरं गोष्ट सांगू, एकच मिनिट अजून बोलतो, सॉरी. एक फार मोठा दिवस आहे आपल्या आयुष्यातला, ज्याला आपण म्हणतो शिवप्रताप दिन. त्या शिवप्रताप दिनाची ही कथा आहे. एवढी मोठी गौरव गाथा आहे. आमच्याकरता तो उत्सव असेल जेव्हा आम्ही थिएटरमध्ये बघू हा संपूर्ण सिनेमा. आणि भाऊ, थँक्स अ लॉट फॉर दिस एक्सपिरियन्स. अगदीच म्हणजे डे वन पासून आम्ही असोसिएटेड आहोत या पिक्चरला. खूप म्हणजे आम्ही काय म्हणतो त्याला, फाउंडर्स या चित्रपटाचे, तेव्हापासून असोसिएटेड आहोत. आणि शिवाजी महाराजांबद्दल काय सांगू, हे आज करतोय असं नाही गाणं, उद्या करतोय असं नाही गाणं. सतत काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल चालूच असतं, मनात चालूच असतं. रोज एक नमस्कार त्यांच्याकरता होतोच. आणि हा मुजरा करता आला. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. खूप धन्यवाद सगळ्यांचे. जय शिवराय. खाण्याचा विषय निघालाच आहे तर स्टॅनलीचा डब्बा तर उघडावा लागेलच. अमोल सर, आतापर्यंत तुम्हाला फार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आम्ही पाहिलंय. यामध्ये एका बेदरकार व्यक्तीची भूमिका करताना तुमच्यासाठीचा हा अनुभव कसा होता आणि रितेश सरांच्या दिग्दर्शनाखाली स्वतः एक दिग्दर्शक असताना तुम्ही कशा पद्धतीने काम केलं? नमस्कार नमस्कार नमस्कार. डब्बे कोणी उघडू नका. असं आहे की ही बार्गेनच नव्हती. कारण रितेश सर जे माझे स्नेही आहेत, मित्र आहेत, आणि जेनिलिया जे आर माय डिअर फ्रेंड्स, आणि त्यांची जी 2 मुलं आहेत, 2 रत्न, राहील आणि रियान, त्यांना छोटे छत्रपती शिवाजी महाराज करायची जी भूमिका होती, त्याकरता रितेश बुवा आपल्या छाव्यांना माझ्या ऑफिसात घेऊन आले. आणि त्यांना मी एक फार बेकार हॅबिट लावले दोघांनाही. पंजाब स्वीट हाऊसचे समोसे आणि जिलब्या, दोघंही मुलं जलेबी म्हणत नाहीत, जिलबी म्हणतात. आणि ती आमची दोस्ती, मैत्री जी आहे ती आता इज गोइंग टू गो टू इटर्निटी, बिकॉज दॅट इज द बॉन्ड दॅट actually I said yes to. That the children will come and I'll sit with them and we'll do the scenes and have fun and eat jilbi and samose. In return, I don't know what struck him, but he said, I have an original idea which I want to run by you. Okay, I want to offer you a role. Now, you know that I am not an actor on the shelf. It's not like I'm seen in OTT here. I don't. I was so overwhelmed. एक तो छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आणि त्यावर ही इज गिव्हिंग मी सच इम्पॉर्टन्स. आणि
the graphic way that he described the scenes of Adil Shah. I mean, it was a given. I said, even if you didn't describe it, even if you didn't say anything about it, मी तर येतोच आहे आणि मुलांचं जेव्हा शूटिंग असेल तर मी उभाच आहे त्यांच्याकरता. पूजेलाही होतो मी. द फर्स्ट पूजा दॅट हॅपन्ड आणि जेव्हा तू त्यांना पाहिलं मी, आय न्यू इट दॅट ज्योती देशपांडे अँड जिनेलिया डिसूजा हॅज अ विनिंग तिकीट. And then, of course, to talk just a little bit about my director, कारण ते फार गरजेचं आहे. त्यांनी जी त्यांचा स्टडी एक, त्यांचं आय फॉर डिटेल दुसरं आणि तिसरं पिच परफेक्ट. ॲक्टरला पिच परफेक्ट डायरेक्टर जेव्हा भेटतो तेव्हा जादू होते. म्हणजे माझ्यासारख्या जुन्या बॉलला, म्हणजे 63 वर्षाचा जुना बॉल आहे, टाकतायत पण ते बोलले नाही सर थोडं असं नाही, थोडं बघा ना, सोडणार नाही माणूस हा तुम्हाला. दॅट्स अ हॉलमार्क ऑफ अ व्हेरी गुड अंडरस्टँडिंग अँड सेन्सिटिव्ह डिरेक्टर. आय लव्ह हिम. आय लव्ह रितेश देशमुख, जिनेलिया and the 2 babies to death. I hope it continues all my life. God bless you, Sam. Thank you so much.